नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ अंतर्गत जे अर्ज आहेत ते सुरू झालेले आहेत। अर्ज करण्यास 12 सप्टेंबर 2024 पासून ते 26 सप्टेंबर 2024 या कालावधीत तुम्हाला हे अर्ज करायचा आहे। पण हा अर्ज कसा करायचा आहे, त्यानंतर इथे पात्र लोक कोण आहेत, अपात्र कोण असणार आहे, या योजनेअंतर्गत कोणते कोणते लाभ भेटणार आहे, कोणते घटक आहेत, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आहे, कोणतेही पार्ट मिस करू नका, जेणेकरून अर्धवट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। या योजनेसाठी लागणारे जे कागदपत्र असणार आहे, जे शासन निर्णय आहे, त्याच्यानंतरची पात्रता असणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे पाहून घेणार आहे। इथे कोणते कोणते गाव इथे एलिजिबल असणार आहे, म्हणजे तुमचे शहर इथे एलिजिबल आहे का नाही, तुम्ही जिथे राहता तिथे एलिजिबिलिटी असणार आहे का नाही, हे सुद्धा आपण चेक करून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात, त्यानंतर नवीन योजना असतात। इथे सर्व माहिती सविस्तरपणे मी इथे तुमच्यापर्यंत पोहोचवत असते, सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड महाराष्ट्र शासन अंतर्गत ही ऑफिशियल वेबसाईट आहे। तिथे सांगितलेलं आहे बघा, राजे यशवंतराव होळकर महामेश योजना, मेंढ्यांसाठी चराई अनुदान, मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान, कुकट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी हे अनुदान असणार आहे। इथे सर्व सविस्तरपणे पूर्ण माहिती दिलेली आहे, वन बाय वन आपण चेक करून घेणार आहोत। वेळापत्रक दिलेलं आहे बघा, अर्जदार व नोंदणी व योजनेसाठी अर्ज 12 सप्टेंबर 2024 पासून तुम्ही अर्ज करू शकणार आहात। लास्ट डेट 26 सप्टेंबर 2024 असणार आहे। त्यानंतर प्राथमिक निवड 30 सप्टेंबर 2024 व समाप्त दिनांक 4 ऑक्टोबर 2024 असणार आहे। निवड झालेल्या अर्जदाराचे कागदपत्रे अपलोड, तुम्हाला निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड 7 ऑक्टोबर 2024 ते 14 ऑक्टोबर 2024 या डेजमध्ये करून घ्यायचं आहे। कागदपत्रांची पडताळणी 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरपर्यंत करून घ्यायची आहे व अंतिम निवड 23 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरपर्यंत तुमच्यापर्यंत समजून जाणार आहे। ही खूप इम्पॉर्टंट डेट्स आहेत, लक्षात करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्जासाठी नोंदणी इथे करावी लागणार आहे। त्याआधी आपण ही योजना काय आहे, त्याचे 18 घटक कोणते असणार आहे हे सविस्तरपणे बघून घेणार आहोत। इथे पूर्ण माहिती दिलेली आहे। इथे शासन निर्णय काय आहे ते एकदा आपण चेक करून घेऊया। राज्यात मेंढी पालनाचे व्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेअंतर्गत राजे यशवंतराव होळकर महामेश योजना या नावाने 6 मुख्य घटकांसह नवीन योजना सुरू करण्यात मान्यता देण्याबाबत ही GR आहे। ही GR 2 जून 2017 रोजी काढण्यात आलं होतं। महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे। प्रस्तावना काय आहे लक्षात करून घ्यायचं आहे। राज्यातील धनगर व तत्सम जमातीमधील सुमारे 1 लाख मेंढपाळाकडून मेंढी पालन हा व्यवसाय केला जातो। धनगर व तत्सम जमातीमधील सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्यामुळे व या समाजास भटक्या जमाती या मागास प्रवर्गामध्ये समाविष्ट करून त्यांना मागासवर्गीयांच्या सवलती राज्य शासनाने लागू केले आहेत। आता इथे कोण कोण अर्ज करू शकतो लक्षात घ्या। जे धनगर व तत्सम जमातीमधील जे मागासवर्गीय आहे ते इथे अर्ज करू शकणार आहेत। ही पूर्ण प्रस्तावना मांडली आहे, तुम्ही ते चेक करून घेऊ शकता। शासन निर्णय आला होता बघा, राजे यशवंतराव होळकर महामेश योजना या नावाखाली जे मुख्य घटकांसह नवीन योजना सन 2017-18 या आर्थिक वर्षापासून राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे 2 जिल्हे वगळता उर्वरित 34 जिल्ह्यात राबविण्याचे याद्वारे शासन मान्यता दिली होती। आता इथे उद्देश काय असणार आहे, राज्यातील भटकंती करणारे मेंढपाळ पारंपरिक पद्धती करत असलेले मेंढपालन या व्यवसायापासून त्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणे व त्याद्वारे त्यांना सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करणे हे त्यांचा उद्देश आहे। राज्यामध्ये बंदिस्त मेंढपालन व्यवसाय चालना देणे, मेंढपालनाचा पारंपरिक व्यवसाय असणाऱ्या समाजातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट असणार आहे। आता त्यामध्ये इथे सांगितलेलं आहे बघा, या योजनेसाठी कोण पात्र नाही, तुम्ही हे लक्षात करून घ्यायचं आहे की या योजनेसाठी काय काय नवीन जे नियम आहेत। राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील सदस्य या योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नाहीत हे सांगण्यात आलेलं आहे। मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यामधील व्यक्ती योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नसेल। 18 वर्षापेक्षा कमी व 60 वर्ष वयापेक्षा जास्त असलेली व्यक्ती या योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नाहीत। इथे सांगितलेलं आहे बघा, 18 ते 60 वर्षामध्ये इथे तुम्ही अर्ज करू शकणार नाहीत। एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नसणार आहे, म्हणजे एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती इथे अर्ज करू शकणार आहात, त्यापेक्षा जास्त व्यक्ती अर्ज करू शकणार नाहीत। अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक शासकीय पदाचा लाभ घेणारा तसेच
राज्य केंद्र शासन स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य पदाधिकारी लोकप्रतिनिधी या योजनेकरिता पात्र नसणार आहे। या लाभधारकांना किंवा कुटुंबातील व्यक्तीस याआधी राजे यशवंतराव होळकर महामेश योजना अंतर्गत लाभ मिळाला आहे अशा लाभार्थ्यांना या योजनेमध्ये पुन्हा अर्ज करता येणार नाही। एकदाच तुम्हाला अर्ज करायचा आहे। तथापि इतर 3 योजना करता अर्ज करण्यास पात्र असणार आहे हे सांगितलेले आहे। आता बाकीचे 3 योजना हे सांगितलेले आहेत की मेंढ्यासाठी चराई अनुदान आहे, मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान आहे, कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान असणार आहे। त्यानंतर इथे स्वतः मालकीची किमान 1 गुंठा जागा नसलेली व्यक्ती राजे यशवंतराव होळकर महामेश योजनामधील क्रमांक 1, 8, 10 व 15 मध्ये अर्ज करण्यास पात्र नसेल। स्वतःच्या 20 पेक्षा कमी मेंढ्या असलेल्या कुटुंबातील सदस्यांना मेंढ्याकरिता चराई अनुदान या योजनेचा लाभ घेता येणार नाही हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। हे रूल्स अँड रेग्युलेशन्स असणार आहे, तुम्ही एकदा नक्की चेक करून घ्यायचं आहे। यात जर तुम्ही अपात्र ठरत असेल तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होऊन जाणार आहे, म्हणजे इथे अर्ज करण्यास तुम्ही पात्र नसणार आहे, लक्षात करून घ्यायचं आहे। इथे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे बघा। त्यानंतर इथे योजनेचे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत। राज्यातील मेंढ्यांची संख्या सांगितलेली आहे। या योजनेसाठी कोण पात्र नाही ते आपण पाहिलेच। प्राथमिक निवडीनंतर आवश्यक असणारी कागदपत्रे आहेत, हे महत्त्वाचे आहेत। आता तुम्हाला कागदपत्रे कोणते कोणते लागणार आहे? योजनेचा घटक कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढी पालन करण्याकरिता पायाभूत सोयी सुविधासह 20 मेंढ्या प्लस 1 मेंढानर असा मेंढी गट 75% अनुदानावर वाटप करणे हे योजनेचं घटक असणार आहे। आवश्यक कागदपत्रे इथे लिस्ट दिलेली आहे। जातीचा दाखला आहे, आधार कार्ड आहे, रेशन कार्ड, बँक पासबुक, मेंढी पालन करण्याच्या पद्धतीबाबत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। अपत्य सोयी घोषणा पत्र लागणार आहे। शेड बांधकामासाठी स्वतःची किमान 1 गुंठा जागा उपलब्ध असल्याबाबत 7/12 उतारा किंवा मिळकत प्रमाणपत्र लागणार आहे। वैरण उत्पादन करता किमान 1 एकर जागा उपलब्ध असल्याबाबतचा पुरावा खालीलप्रमाणे स्वतःचे नावे जमीन असल्यास जमिनीचा 7/12 उतारा किंवा अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या नावाचे शेत जमिनीचे 7/12 उतारा व ₹100 इथे मृदाकावर नोटरी करून पत्र लागणार आहे किंवा अर्जदाराने भाडे तत्त्वावर शेती जमीन घेतली असल्यास शेतजमीन मालकासोबत केलेला भाडे कराराची सत्प्रत सुद्धा ₹100च्या मृदकांवर नोटरी करून स्वयं घोषणापत्र लागणार आहे। दिव्यांग प्रमाणपत्र लागू असल्यास लागणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। त्यानंतर स्थलांतर पद्धतीने मेंढी पालन करण्याकरता पायाभूत सोयी सुविधासह 20 मेंढ्या प्लस 1 मेंढानर असा मेंढी गट 75% अनुदानावर वाटप करणे, त्याच्यासाठी जातीचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मेंढी पालन करण्याच्या पद्धतीबाबत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, अपत्य स्वयंघोषणापत्र, दिव्यांग प्रमाणपत्र लागू असल्यास लागणार आहे। इथे तुम्ही डिवाइड केलेले आहे जे कागदपत्र लागणार आहे तो तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला लाभार्थी निवड समितीची माहिती दिलेली आहे, तुम्ही इथे नक्कीच चेक करायचं आहे की लाभार्थी निवड समिती कशी असणार आहे। त्याच्यानंतर इथे कोण कोण आहेत ही सर्व इथे माहिती दिलेली आहे। इथे एकूण 4 योजना आहेत, या 4 योजनांतर्गत वेगवेगळे 18 घटक दिलेले आहेत। 18 घटकमध्ये इथे सांगितलेलं आहे बघा, सूचना दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत, तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकता। अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2024 आहे, रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे। 26 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत आपल्याला अर्जामध्ये बदल करता येईल हे सुद्धा सांगितलेलं आहे। इथे अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी आपल्या जिल्हा आणि तालुक्याचे लक्षक पाहावे। निर्धारित केलेल्या वेळानुसार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत राहील। लाभार्थी निवड समितीमार्फत प्राथमिक निवड प्रक्रियेनंतर प्राथमिक निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी स्वतंत्र विंडो देण्यात येईल। अर्जदार अर्जाची पावती अर्ज करण्यास तारीख संपल्यानंतर सदर योजनेच्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल। या योजनेमध्ये अर्जदाराची प्रतीक्षा दिन यादी पुढील 5 वर्ष धरली जाणार आहे। महामेश मोबाईल ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड सुद्धा तुम्ही करू शकता। या योजनेसंदर्भात अधिक माहिती इथे योजना तपशील पाहावे हे सुद्धा माहिती इथे दिलेलं आहे। तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे। अर्ज करतेवेळी संपूर्ण माहिती सविस्तरपणे भरावी लागणार आहे। आता राज्यातील इथे सांगितलेलं आहे बघा, राजे यशवंतराव होळकर महामेश योजना, चराई अनुदान योजना, शेळी मेंढी पालन खाते 1 गुंठा जागा खरेदी योजना व परसातील कुक्कुटपालन योजना मुंबई व मुंबई उपनगर हे 2 जिल्हे वगळता उर्वरित 34 जिल्ह्यात राबवण्यात येईल। सन 2024-25 करिता महामेश योजनेअंतर्गत घटक 1 ते 13 साठी पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व गोंदिया जिल्ह्याकरिता लक्षांक नाही। सन 2024-25 करिता महामेश योजनेअंतर्गत घटक 14 व 15 साठी यवतमाळ, हिंगोली, गडचिरोली, नागपूर, अकोला, वाशिम, वर्धा, भंडारा, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व गोंदिया जिल्ह्यांकरिता लक्षांक नाही। अर्ज
इथे लक्षांक म्हणजे एकूण किती जणांना हा फॉर्म भरून दिला जाणार आहे त्याचा क्रमांक असणार आहे। त्यानंतर इथे अर्जासाठी नोंदणी करा इथे दिलेलं आहे बघा, तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे। नवीन अर्जदार नोंदणी इथे तुम्ही करू शकणार आहात। नवीन अर्जदार नोंदणी करताना तुम्हाला इथे प्रश्न विचारले जाणार आहे, अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरा असे चिन्ह असल्यास माहिती भरणे अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी असणार आहे। वैयक्तिक आहे, बचत गट आहे, FPO आहे। आता आपण इथे वैयक्तिक क्लिक करूया। आता ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रूल्स अँड रेग्युलेशन दिलेलं आहे, असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे। अर्जदार हा भटक्या जमाती प्रवर्गातील असावा। राशन कार्डनुसार नमूद सदस्यांचे नावे, संख्या तसेच आधार कार्ड नंबर माहिती अचूक नोंदवावी। अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे व 60 वर्षापेक्षा जास्त नसावे। एका आधार कार्ड नंबर सोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी तुम्हाला करता येईल याची नोंद घ्यावी। अर्जदार नोंदणी करताना अर्जदाराने स्वतःचा वापरता असणारा मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे, कारण जे काही अपडेट्स येणार आहेत ते तुमच्या मोबाईलवर येऊन जाणार आहे। प्रथम लॉग इन पासवर्ड आणि नंतर प्राथमिक निवड झालेल्या SMS द्वारा कळविण्यात येईल। OTP द्वारा तुम्हाला इथे कळविण्यात येईल। कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेस लाभ घेता येणार आहे। माहिती पूर्णतः खरी असावी, माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास आपली निवड रद्द केली जाईल, हे सुद्धा इथे माहिती सांगितलेली आहे। त्यानंतर इथे फॉर्म भरताना अर्जदाराची वैयक्तिक माहिती तुम्हाला पूर्णपणे जी खरी असणार आहे तेच भरायचे आहे। महत्त्वाच्या सूचना आपण पाहिल्या आहेत। पहिले नाव काय आहे तुमचं, वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव, आडनाव, आधार कार्ड क्रमांक, त्यानंतर पृष्ठी आधार कार्ड क्रमांक, अर्जदाराचे जे जन्मदिनांक आहे ते, वयोमर्यादा, इथे तुमचं लिंग पुरुष, स्त्री किंवा इतर, मोबाईल नंबर व्हॅलिड द्यायचा आहे, ईमेल ID, दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करायचा आहे का निवडा, होय किंवा नाही, जिल्हा कोणता आहे इथे ऑप्शन्स दिलेले आहे, तुम्ही इथे नक्कीच निवडू शकता। त्यानंतर तालुका निवडा दिलेला आहे बघा, तुम्ही ते निवडू शकणार आहात। जे काही तालुका आहे तुमचं ते तुम्ही इथे निवडू शकणार आहात, कोणतं गाव आहे। त्यानंतर जात प्रवर्ग ऑप्शन आहे, जात दिलेले आहे तिथे तुम्ही निवडायचं आहे। हा जात प्रमाणपत्र आहे का नाही, त्यानंतर रेशन कार्ड क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे। विवाहित आहे का, बँकेचं नाव, खाते क्रमांक, IFSC क्रमांक, शाखा, पिनकोड तुम्हाला इथे टाकावं लागणार आहे। त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरा, इथे माहिती तुम्हाला पूर्णपणे भरायची आहे। किती कुटुंबामध्ये किती लोक आहेत किंवा नसल्यास 0 लिहायचं आहे। आधार क्रमांक, प्रत्येकाचे इथे आधार क्रमांक, सदस्याचं नाव, लिंग व इथे पूर्ण माहिती टाकायची आहे। नियम व अटी मला मान्य आहे ते क्लिक करायचं आहे व सबमिट करून द्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे। लक्षात घ्यायचं आहे, अर्ज करताना संपूर्ण माहिती आहे ते प्रॉपर पद्धतीने म्हणजे बरोबरच भरायची आहे। चुकीची माहिती कोणतीही भरायची नाही, नाही तर तुमचा फॉर्म इथे रिजेक्ट होऊन जाणार आहे। तुम्ही जर केलेला अर्ज चेक करायचा असेल तर तुम्ही इथे नक्कीच चेक करू शकता। आधार कार्ड किंवा बचत गट, FPO क्रमांक ज्याद्वारे तुम्ही अर्ज केला आहे टाकायचा आहे, पासवर्ड टाकून इथे लॉग इन करून घ्यायचं आहे। इथे राजे यशवंतराव होळकर महामेश योजना अंतर्गत मेंढ्यासाठी चराई अनुदान आहे, मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान आहे, कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान असणार आहे। या योजनेअंतर्गत वेगवेगळे 18 घटक आहे, तुम्हाला लक्षात करून घ्यायचं आहे। या योजनेअंतर्गत काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।